ही घटना तेव्हा घडली जेव्हा मी साधारणपणे 5 ते 6 वर्षांचा असेल. आम्ही सगळं कुटुंब मुंबईत राहत होतो, पण आमचं मूळ गाव सातायाचं होतं. त्यावेळी आम्ही जुना मुंबई पुणे एक्सप्रेस वे वापरायचो, कारण नवा रस्ता तेव्हा झालेला नव्हता. तो जुना रस्ता खूपच भीतीदायक वाटायचा, खास करून रात्री. एक दिवस अचानक बातमी आली की माझे आजोबा खूप आजारी आहेत. बाबांना तातडीने बोलावण्यात आलं होतं. खूप उशीर झालेला असल्याने बसचे तिकीट मिळत नव्हते, म्हणून मग ट्रॅक्स आरमाडा भाड्याने घेतली. मी बाबांच्या शेजारी ड्रायव्हरच्या सीटवर बसलो होतो. हिवाळा होता, थंडी खूप होती, म्हणून बाबांनी मला उबदार चादरीत गुंडाळलं होतं. आई, लहान भाऊ आणि बहीण मागच्या सीटवर झोपले होते. तेव्हा फक्त मी, बाबा आणि ड्रायव्हर जागे होतो आणि गप्पा करत होतो. अचानक आम्ही पाहिलं, रस्त्याच्या कडेला एक बाई उभी होती. ती फक्त पेटीकोट आणि ब्लाउज घालून होती, साडी नव्हती. केस विस्कटलेले, अंग खूपच पांढ्या आणि बारीक शरीराचं. ती हात हलवत होती, जणू प्रत्येक गाडीला थांबायचा इशारा देत होती. तिच्या हातात एक छोटा मुलगा होता, ज्याच्या कपाळावरून खूप रक्त वाहत होतं. त्या रस्त्यावर वळणं खूप असल्याने गाडी हळू चालली होती, त्यामुळे सगळं स्पष्ट दिसत होतं. मी आणि बाबा दोघंही एकदम हादरलो. बाबांनी ड्रायव्हरला विचारलं, थांबता का? आपण हिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ. पण ड्रायव्हर थोडाही घाबरला नाही. त्याने शांतपणे उत्तर दिलं, साहब, तुम्ही नवीन आहात या रस्त्यावर, पण आमच्यासाठी ही तर रोजची गोष्ट आहे. अशा भटक्या आत्मा इथे नेहमी दिसतात. जो कोणी थांबतो तो माणूस परतच येत नाही. हे ऐकून मी अजिबात झोपला नाही. मी त्या बाईकडे पाहायला मागे वळलो, पण बाबांनी पटकन माझं डोकं पुन्हा चादरीत झाकून घेतलं. ते म्हणाले, कदाचित आपल्याला चूक वाटत असेल, ती खरंच असू शकेल. पण ड्रायव्हर मात्र थांबला नाही. तो बोलतच राहिला, साहब, विचार करा ना, रात्री 3 वाजता ती बाई एका रक्तबंबाळ मुलासोबत इथे घाटात काय करते? एवढ्या गाड्या जातायत, पण कोणतीच गाडी थांबत नाही का? आणि तिचं अंग पाहिलंत का? दुधासारखं पांढरं, नीट कपडेही नाही. तिला अनेक लोकांनी खूप वेळा इथे पाहिलंय. जी गाडी थांबते ती बाई लगेच गायब होते, आणि मग थोडं पुढे गेल्यावर ती गाडी खोल दरीत कोसळते. हे ऐकून बाबा आणि मी दोघंही गप्प झालो. बाबांच्या मनात तेव्हापासून एक नियम पक्का झाला, रात्री अनोळखी रस्त्यावर अनोळखी लोकांना थांबून मदत करायची नाही. आज नवीन महामार्ग बनलाय, ट्रॅफिकही वाढलंय, म्हणून अशा गोष्टी आता फारशा ऐकू येत नाही. पण ही गोष्ट मी 1994 ते 95च्या दरम्यान अनुभवली होती आणि आजही आठवली की थरकाप उरतो. 2 दिवसांनी आमचे आजोबा गेले, पण त्या रात्री काय पाहिलं ते कधी विसरता येणार नाही.